भाजप प्रवेशानंतर प्रथमच राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी जनक्रांती न्यूजशी बातचीत केली. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने यांच्या भाजप प्रवेशानंतर राजन पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. याशिवाय अमेरिकेतील उपचारानंतर माजी आमदार बबनराव शिंदे हे लवकरच भाजप प्रवेश करतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. वर्चस्व निर्माण केलं म्हणजे या तालुक्यातील जनतेने आमच्यावर विश्वास टाकला आणि या तालुक्यातील माझ्या वडिलांचा जो वारसा आहे तो पुढे मी नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मी माझं कर्तव्य केलं. लोकांनी मला 40 वर्ष स्वीकारलं. त्याबद्दल आपल्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक आभार मानेन. मी काँग्रेसमध्ये विजयसिंह मोहिते पाटील दादा आणि त्यावेळेची आमची या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मंडळींची जी युनिट होती त्यांच्या विचारानं प्रेरित होऊन मी काँग्रेसमध्ये गेलो. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर माझे थोरले मेळे शिवाजीराव पंडित त्यावेळेला मिनिस्टर होते. त्यांचा आणि पवार साहेबांचे अतिशय सख्य असल्यामुळं पवार साहेबाला आग्रह करून माझ्या मेहुण्यांनी विजयदादा आणि जिल्ह्यातल्या मातबर मंडळीला माझी काँग्रेसमधून आमदारकीला शिफारस केली तिकिटाची आणि म्हणून मी काँग्रेसचा आमदार झालो. परंतु ज्यावेळा पवार साहेबांनी राष्ट्रवादी स्थापन केली त्यावेळा ज्या नेतृत्वानं आपल्याला विधानसभेत पाठवले त्या नेतृत्वाशी गद्दारी करणारी आमची संस्कृती नाही, त्याचे संस्कार नाहीत. म्हणून आम्ही पवार साहेबांपर्यंत आजपर्यंत राहिले. अजितदादाकर जाण्याची 2 कारणं होती. एक तर ते कर्तृत्वान आहेत, ते पवार साहेब नाहीत असं नाहीये, परंतु ते कर्तृत्वान आहेत. कामाचा त्यांना उरक आहे. मतदारसंघातली कामं व्हावी ही प्रत्येकांची अपेक्षा असते आणि माझ्या तालुक्यातली जी माझी 10 गावं आहेत की जी माझा पूर्वीचा जिल्हा परिषद मतदारसंघ होता, तिथं पाणी आणणं हे माझं एक काम राहिलं होतं माझ्या 40 वर्षा कालखंडात आणि ते पाणी आणून देतो असा शब्द अजितदादांनी दिला होता आणि ते शिस्तप्रिय आहेत. म्हणून करता आम्ही पवार साहेबाला सोडून अजितदादांच्या बरोबर त्या महायुतीमध्ये गेलो होतो. भाजपमध्ये जाण्याची कारण 2 महत्वाचे आहेत. हा भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. गेल्या 11-12 वर्षाचा मला त्या भाजपचा कार्याचा अनुभव आला आहे. केंद्रामध्ये आता जर आपण बघितलं, मी काय फार हुशार बुद्धिवान नाही किंवा राजकारणातला चिकित्सक नाही आहे, परंतु जर देशात बघितलं तर देशाला बरोबर घेऊन जाणारा, देशाला जगाच्या वरच्या देशाच्या लेवलला नेणारा आणि या देशातील सर्व जाती, जमाती, प्रांत, भाषा या सगळ्यांचा विकास करणारं नेतृत्व हे मोदी साहेबांशिवाय दुसरं आज तरी आपल्याला दिसत नाहीये. हे नंबर 1. नंबर 2, महाराष्ट्रामध्ये या राज्यामध्ये या राज्याची सगळ्या विभागाची परिस्थिती माहिती असणार, अचूक कार्यकर्त्यांना ओळखणारा, योग्य कार्यकर्त्यांना ताकद देणारा असं नेतृत्व आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्याशिवाय दुसरं आणि तरुण दिसत नाही. आणि म्हणून करता या दोन्ही गोष्टी हे या तालुक्याच्या विकासासाठी नक्कीच फायद्याच्या ठरतील. म्हणून करता आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री दयाभाऊ आणि आमचे स्नेही सचिन कल्याण शेट्टी आणि राजाभाऊ राऊत यांच्या सहकार्याने त्या पक्षामध्ये गेलेलो आहोत. हा ते तर तुम्ही रोजच बघताय ना. त्या पक्षामध्ये आम्ही निष्ठेने राहिलो. त्या पक्षाची काय वाचाळ मंडळी आज विकासावर बोलतच नाहीत. ज्या वेळेला पक्षात आले तेव्हापासून ते विकासावर बोलतच नाहीत. फक्त टीका टिप्पणी करणे आणि लोकांचं मनोरंजन करणं याच्याशिवाय त्यांना काहीच नाहीये. याच्यासाठी आम्ही वारंवार अजितदादा पवार साहेबांना, सुनील तटकरे साहेबांना आम्ही वेळोवेळी कल्पना दिली. आता त्यांनी त्यांना सांगितलं का नाही मला माहिती नाहीये, पण त्यांनी सांगितलं असेल
तर ते ऐकत नसेल किंवा हेच आमची दखल घेतली नसत आणि म्हणून करता यात काही सुधारणा होत नाही. पक्षामध्ये बेशिस्त वाढत चाललेली आहे. पक्षामध्ये निष्ठेला हितकिंची ती किंमत नाहीये. इथं कानाजवळ बसणारा, काही खोटं नाटं सांगणारा आणि चमचटगिरी करणारा या लोकांचा धोरणा मोठ्या प्रमाणामध्ये आता त्या पक्षामध्ये मला दिसायला लागला. म्हणून आम्ही त्या पक्षाचा त्याग केला. आता मी गेलोय, यशवंत मारे गेले, बबनदादा अमेरिकेत असल्यामुळे त्यांची दोन्ही मुलं बबनदादाच्या संमतीनंच पक्ष प्रवेश केलेला आहे. आणखीन खूप येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातले तर येणार आहेत, परंतु राज्यातले लोक प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले असंतोष लोक हे अलीकडच्या काळामध्ये भाजपच्या संपर्कात येतील असा मला विश्वास आहे. काही नाही, चर्चा म्हणजे काहीच नाही. फक्त चर्चा मोहोळ तालुक्यातले जे आमचे प्रकल्प आहेत, मोठे प्रकल्प आहेत, छोटे प्रकल्प आहेत, शेतकऱ्यांच्या शेताला पाणी देण्याचे महत्वाचे आमच्या 2-4 योजना आम्ही आणखीन प्रस्तावित केल्या आहेत. या योजनेचं मोहोळ तालुक्याला इतर तालुक्याबरोबर प्रगतीच्या वाटचालीमध्ये सामावून घ्यावं एवढी एकच आम्ही आग्रहाची विनंती देवाभाऊंना, मुख्यमंत्र्यांना केलेली आहे. देवाभाऊंनी आम्हाला सांगितलेलं आहे की पक्ष प्रवेशानंतर माझ्या तालुक्यात, माढा तालुक्यात त्यांच्या सोयीनुसार मी तुमच्या सगळ्या मतदारांना, तुमच्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी येत आहे. परंतु तारीख निश्चित नाही, कारण ते देशाचे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांची थोडीच अशी लगेच तारीख मिळत असते. त्यांना ज्यावेळेला वेळ मिळेल त्यावेळेला ते येतील.